प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आमदार चंद्रकांत रघुवंशी। राष्ट्रीय वयोश्री योजनेतून हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी। नंदुरबार सामाजिक न्याय विभाग व अलिकमो अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत नंदुरबार येथे आयोजित तपासणी शिबिरात 1000हून अधिक ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र मंजूर होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून त्या केंद्रांसाठी कार्यालयाची इमारत उभारण्यात येईल असे स्पष्ट केले। शहरातील यशवंत विद्यालय मैदान येथे आयोजित या तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। तपासणीनंतर पात्र लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। निवेदनाची दखल घेत शिबिराची मंजुरी आमदार रघुवंशी यांनी सांगितले की सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यक उपकरण वाटप शिबिराबाबत निवेदन देण्यात आले होते। त्या निवेदनाची दखल घेत शिबिराला परवानगी देण्यात आली। जिल्ह्यात तालुका स्तरावर या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। दिव्याशा केंद्रामुळे लाभार्थ्यांना थेट सुविधा मिळणार असून प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र मंजूर झाल्यास दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साहित्य त्याच दिवशी उपलब्ध होईल। त्यामुळे शिबिराची वाट पाहण्याची गरज राहणार नाही असेही आमदार रघुवंशी यांनी स्पष्ट केले। तपासणीसाठी 5 स्वतंत्र कक्ष, शिबिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन 5 स्वतंत्र तपासणी कक्ष उभारण्यात आले होते। प्रत्यक्ष कक्षात डॉक्टरांची स्वतंत्र टीम कार्यरत होती। या शिबिरात डॉक्टर किरण पावरा, डॉक्टर संकेत, डॉक्टर विकास शुक्ला, डॉक्टर विकास कुमार तसेच दीपक सचन व पंकज पवार यांनी तपासणी केली। दिवसभर तपासणीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली। 30 लाखांच्या ई-बाईकचे वाटप दिव्यांग बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी स्थानिक आमदार विकास निधीतून यापूर्वीच 30 लाख रुपयांच्या ई-बाईक वितरित करण्यात आल्याची माहिती आमदार रघुवंशी यांनी दिली। या शिबिराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून शिबिरासाठी नाव नोंदणी सुरू होती। शनिवारी सकाळपासूनच ग्रामीण व शहरी भागातून ज्येष्ठ नागरिक नातेवाईकांसह शिबिरस्थळी दाखल झाले। दिवसभर परिसरात यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले। पात्र विद्यार्थ्यांना मिळणारी उपकरणे, तपासणी झालेल्या पात्र लाभार्थ्यांना चाकांची घडीची खुर्ची, चष्मा, कंबर, मान व गुडघ्याचे पट्टे, कमोड खुर्ची, चालण्याची काठी, श्रवण यंत्र, घडीचा वॉकर अशी सहाय्यभूत साधने मोफत दिली जाणार आहेत। मान्यवरांची उपस्थिती यावेळी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, उद्योगपती मनोज रघुवंशी, शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, बी.के. पाटील, कैलास पाटील, नगरसेवक यशवर्ध रघुवंशी, कुणाल वसावे, पप्पू गिरासे, गौरव चौधरी, सोनिया राजपूत, मनीषा वळवी, माजी नगरसेवक विलास रघुवंशी, प्रशांत चौधरी आदी उपस्थित होते। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। तुमचं उर्वरित आयुष्य सुद्धा अत्यंत चांगलं जावो, परमेश्वर तुम्हाला धष्टपुष्ट ठेवो आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करेल की तुम्हाला 100 वर्ष पूर्ण करायची संधी परमेश्वर देईल। योग्य तो उपचार घ्यावा। शेवटपर्यंत प्रत्येक पेशंटला तपासायचं काम हे डॉक्टर करतील। मी 5 वाजेपर्यंत इथंच थांबणार आहे। आदरणीय रामदास आठवले साहेबांचे बी आभार मानतो की त्यांनी नंदुरबार जिल्ह्याला न्याय दिला। भविष्यामध्ये ते केंद्र बी इथं उघडून घेण्यासाठी प्रसंगी मी दिल्लीला जाऊन येईल, पण रामदास आठवले साहेबांना सांगेल की माझ्या लोकांच्या मदतीला ते केंद्र नंदुरबारमध्ये उघडा। डॉक्टर तुम्हाला गरज पडली तर केंद्राची जागा बी मी देईल आणि केंद्र बांधून बी मी देईल की नंदुरबार नगरपालिकेने बांधून दिलं, कारण शेवटी गरिबांची सेवा करणं हेच आमचं कर्तव्य आहे। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।